श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीराज माऊली. नमस्कार भक्तगण, श्री स्वामीराज माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं नेहमीप्रमाणे मी मिलिंद पिळगावकर तुमचं खूप खूप स्वागत करतोय. भक्तगण, आज आपण एक नवीन शृंखला सुरू करतोय ज्याचं नाव आहे स्मृतिगंध. स्मृतिगंध म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांकडे अगदी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेले, महत्वपूर्ण सेवा बजावलेले, परंतु सध्या जे कोण हयात नाही आहेत त्यांचं आपण स्मरण करणार आहोत. त्यांची आपण माहिती आपल्या समस्त स्वामी भक्तांना देणार आहोत. त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. त्यांच्या नातेवाईकांशी आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपण आलेलो आहोत स्वामी चरित्र चित्रकार कैलासवासी अरुण फडणीसकर यांच्या घरी. आज आपण त्यांच्या पत्नी श्रीमती निर्मलाताई अरुण फडणीस तसेच त्यांचे सुपुत्र श्री निरंजन अरुण फडणीस यांच्याबरोबर त्यांच्या स्मृतीला उजाळा देणार आहोत. आपण अरुण काकांबद्दल बोलणार आहोत. अरुण काकांची माहिती करून घेणार आहोत. सर्वप्रथम मी तुम्हाला विचारेन, कारण तुम्हाला जे त्यांचं सान्निध्य लाभलेलं आहे ते निरंजन नानांपेक्षा निश्चितच जास्ती वेळ लाभलेला आहे. मला सांगा, यांची चित्रकारिता तुमच्या लग्नाच्या नंतर सुरुवात झाली नाही? त्याच्या अगोदर ते चित्रकार होते? अगोदरपासून चित्रकार होते ते. अच्छा. चित्र, शिल्प, पुतळे बनवणं, मातीचे, दगडाचे, हे सगळं करत असत ते. अच्छा, लग्नात हो, शिल्पकला सुद्धा होती. मग त्यावेळेला स्वामींचं त्यांचं अशी स्पेशालिटी होती का त्याच्यावरती? म्हणजे स्वामींचा विशेष करून करत होते का? त्यावेळेला स्वामींचं काहीच नव्हतं. जनरल असे मीराबाई किंवा त्रिमूर्ती दत्त असे करायचे ते. पण देवाधिकांची जास्ती करायचे. हो. मग ते स्वामींच्याकडे कधी वळले आणि त्याचं कारण काय जे तुम्हाला माहिती आहे? 70 साली पुण्यामध्ये आनंदाश्रमामध्ये स्वामी परिवार भरत असे. त्या परिवारामध्ये आम्ही जात होतो. तेव्हापासून आम्हाला स्वामी म्हणजे काय अशी सुरुवात झाली तिथं आमची. मग त्याच्यानंतर पुण्यातले इम्प्रेस गार्डनचे मॅनेजर होते वाघ म्हणून, पंचवाघ. त्यांनी स्वामींचं चित्र करायची फडणीसांना विनंती केली आणि ते चित्र फडणीसांनी बनवलं. ते चित्र बनवल्यानंतर पूर्ण झालं चित्र, तेव्हा फडणीसांना पगार 200 रुपये होता आणि चित्राचा खर्च जवळजवळ 250 झालेला होता. आम्ही त्यांना निरोप दिला की तुमचं चित्र तयार आहे, तुम्ही घेऊन जा. मला नकोय म्हणाले, चित्र वगैरे मला काय नकोय, राहू दे तुमच्याकडे. असे स्वामी आमच्या घरात आले आणि तेव्हापासून स्वामींच्या या उपासनेला आमची सुरुवात झाली. चित्रकारिता पहिलं चित्र ते आहे, ते आमच्या देवघरात लावलेलं आहे. म्हणजे त्याच्या अगोदर तुमच्याकडे त्याच्या नव्हतं, अजिबात नव्हतं. ते पहिलं चित्र करून ते स्वामींचे चित्रकार ही त्याची ख्याती जी झालेली नंतर आता अलीकडेपर्यंत, हा, तर ती कशी काय झाली स्वामींचे चित्रकार? हा, म्हणजे आता जर समजा अरुण फडणीस म्हटलं का ते स्वामींचे चित्रकार, म्हणजे त्यांच्याकडे जर बघायचं तर त्यांच्याकडे स्वामींच्या चित्राची त्यांची एक. मग ते पहिलं चित्र झालं, त्यानंतर दुसरं चित्र हे झालं. तर ते चित्र आमच्या घरातच राहिलं. स्वामींना आमच्या घरातच राहायचं होतं, ते आमच्या घरात राहिले. 1-2 वेळा आम्ही ते चित्र विकायचा प्रयत्न केला. डेक्कन जिमखानावर जोशी नावाचे एक स्वामी भक्त होते, त्यांच्याकडे आम्ही ते विकायला ठेवलं. ते विकायला ठेवल्यानंतर आम्हाला घरात खूप त्रास सुरू झाले. मग असं मनात आलं, 2 महिने गेले की स्वामींना आपल्याकडे राहायचं होतं, आपण त्याला बाहेर पाठवलं.
मग ते आम्ही चित्र परत आणलं, तेव्हापासून ते आमच्या देवघरात आहे. त्यानंतरची दुसरी घटना, त्यानंतर मध्ये बराच काळ गेला. मग फडणवीसांचे एक मित्र होते बंगाळी म्हणून, त्यांच्याकडे कोडॅक कंपनीने काढलेला स्वामींचा ओरिजिनल फोटो होता. तो त्याने फडणवीसांना दिला आणि सांगितलं याच्यावरनं तुम्ही चित्र करा. पण ते काही चित्र घडलं नाही आणि तो फोटो एका डायरीत बाहेर विसरला अभिनव कॉलेजमध्ये. तो विसरला आणि पुन्हा 2 महिने गेले, तर मग चित्र काढलं का? मग त्यांना आठवत आली, अरे आपला फोटो हरवला. मग तेव्हा त्या घरातल्या स्वामींना प्रार्थना केली त्यांनी की हा फोटो जर मला मिळाला तर मी 4 फुटी पेंटिंग करून मी घरात ठेवी. लगेच निरोप आला, तेव्हा फोनची वगैरे सोय नव्हती, की सर तुमची डायरी राहिली आहे, त्यात स्वामींचा फोटो आहे. तेव्हा हे चित्र बनलं 83 साली. हे दुसरं चित्र. मग तिथपासून पुढे सुरुवात झाली. तिथपासून त्याची ख्याती स्वामींच्या चित्राला सुरू झाली. त्याच्यानंतर तिसरं चित्र जे झालं ते अक्कलकोटला जे सभामंडपामध्ये आहे, नागाची फणी, उभं मोठं चित्र 6 फुटी, विश्वरूप दर्शन हा हा, समोर आहे. ते तिसरं चित्र. आणि तिथून मग सुरुवातच झाली. मग त्याच्या पूर्वी फक्त जंगली महाराजांचं एक फक्त त्याने मोठं चित्र केलेलं होतं. म्हणजे स्वामींचा करायच्या पूर्वी जंगली महाराजांची 3 चित्र त्यांनी केली होती. तेव्हा स्वामींचं केलेलं नव्हतं. ते स्वामींचं पहिलं झालं, हे दुसरं झालं, अक्कलकोटचं आहे ते तिसरं झालं आणि तिथून कंटिन्यू सुरुवात झाली. आपण काय करतो? मी ग्राफिक मध्येच आहे. वडिलांची कला डिजिटल पद्धतीने मी पुढे नेली. फाईन मध्ये तुम्ही आलात नाही, फाईन मध्ये नाही येऊ शकलो. ते स्वामींचा बरं असतो त्यांच्यावर होता असं म्हणता येईल. पण प्रयत्न कधी केला होता? नाही, कधी नाही केला. मग तुम्ही अरुण फडणवीसांची चिरंजीव या तुमच्या नात्याचा तुमच्या करिअर वरती जेव्हा तुम्ही याची फोकस करत असताना कोणाची अशी अपेक्षा होती का, घरच्यांची म्हणा किंवा बाहेरच्यांची, तर तुम्ही सुद्धा या कलेमध्ये यावं? नाही, आता होतं कसं, माझे वडील बेसिकली त्यांचे विचार वेगळ्या पद्धतीचे होते. प्रत्येक पिंडा वेगवेगळा असतो, त्याला त्याच्या पद्धतीने वाढू द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं. वडिलांनी माझ्यावर कधी असं हे घेतलं नाही की तू हे कर, तुझे नैसर्गिक कल जो असेल तिकडे तू जा, असंच ते नेहमी म्हणायचं. त्यामुळे हा विषय कधी आलाच नाही. पण काही का असे ना, ते हाडाचे चित्रकार होते. खऱ्या अर्थाने ते चित्रकार होते. त्यांचं काही ना काही 1% अंश आमच्यामध्ये आलेला आहे आणि तो आम्ही विसरू शकत नाही. त्यावर आम्ही बरंच काही केलं. इतकी त्यांची चित्रकला सिद्ध होती. बरंच काय म्हणजे स्वामींचे चित्र वगैरे कधी तुम्ही सुद्धा काढण्याचा प्रयत्न? नाही, कधीच नाही केलं मी काही. काढलेलं. पण त्या कलेतले जे मूळ संदर्भ असतात किंवा चित्र याला जे काही व्यावहारिक संदर्भ असतात ते सगळे आम्हाला त्यांच्या बोलण्यातनं, वागण्यातनं, शिक्षणात, त्यांचे शिक्षक सुद्धा होते मॉडर्न हायस्कूलला, ते मला शिकवायला होते आणि मॉडर्न हायस्कूलमध्ये कला विभाग प्रमुख होते ते. त्यामुळे कला ही काय ह्याचे जे काही मूळ तत्व ते तत्व आमच्यामध्ये तशी रुजलेली आहेत. त्यासाठी आम्हाला वेगळं काही करायला लागलं नाही. ती नैसर्गिकता आमच्यामध्ये ती तयार झाली आणि त्याचा वापर अजूनही आम्हाला होतोय व्यावहारिक ह्याच्यामध्ये. बरं, एक चित्रकार म्हणून तुमच्या वडिलांची काही अशी विशेष अशी आठवण जी तुमच्या स्मरणात कायम राहिलेली आहे? हो, अशा पुष्कळच आठवणी आहेत. एखादी? त्यांचा मनस्वीपणा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की किती त्यांची डेडिकेशन किती होतं त्या कलेविषयी. त्यांना पगार होता 1500 रुपये आणि फिगर ड्रॉइंग हा त्यांचा हातखंडा. अॅनाटॉमी, फिगर ड्रॉइंग याच्यावर त्यांचा हातखंडा होता. जोशी म्हणून एक गृहस्थ होते पुण्यामध्ये की ते काय करायचे, रद्दीच्या दुकानात जायचे आणि मटाने, त्या काळातले मोठे मोठे चित्रकार जे होते त्यांची जी काही रेफरन्स चित्र असायची ती गोळा करून फडणवीसांना विकायला आणायचे. आणि हा त्यांचा व्यवसाय होता की वडिलांना चित्र विकण्याचे, विंटेज चित्र विकणे. तर एक प्रसंग असा आला की त्यांनी एक संचच आणला चित्राच्या, वेगवेगळ्या युरोपियन चित्रकारांच्या पुस्तकांचा संचच आणला. किंमत होती 14,000 रुपये. तर यांचं एवढं त्याच्यामध्ये उतलेलं होतं की त्यांनी कर्ज काढलं आणि ती खंड घेतले तेवढी. मग घरचे म्हटले काय गरज आहे का? नाही म्हणले, हा व्यासंग आहे. हा जो त्यांचा जो त्याग होता ना त्या कलेमधला, तो त्याग मी कुठेच बघितलेला नाही. म्हणजे ते तुकाराम बुवा होते, व्यावहारिक गोष्टीत त्यांना
पैसा आणि पैशासाठी मी करतोय कधीच वाटलं नाही. मी तर कधी बघितलं नाही. आणि अजूनही मॉडर्न हायस्कूल मधले अनेक विद्यार्थी फडणीस सर हा एकमेव असा सर आहे की ज्याची नावं इकडे तिकडे भिंतीवर कुठे लिहिलेली आहेत, त्यांच्या हृदयात लिहिलेली आहेत अजूनही. आणि हे त्यांचं जे आहे ना, हे मी कुठे अनुभवलं. चित्रकार म्हणून तो खूप ग्रेटच होता, म्हणजे वादच नाही. एक अमेरिकन चित्रकार आला होता, त्यांनी यांचं लँडस्केप बघितलं. लँडस्केप बघितल्यावर त्यांनी त्याच्याजवळ पदक होतं त्यांच्या कुठल्या असोसिएशनचं मिळालं, ते त्यांनी बाहेर गेलं. ते म्हणले हे ह्याच्यापेक्षा तुम्हीच ग्रेट. इतकं त्यांच्यावर प्रभाव होता. तो मटानियाचा प्रभाव होता, आयवजस्कीचा प्रभाव होता, या रेमब्रांडचा प्रभाव होता वडिलांच्या चित्रकला. हा, ही सगळी युरोपियन चित्रकार आहेत की यांची जी चित्रकारी होती, यांचा प्रभाव त्यांच्या चित्रशैलीवर होता. आणि त्याचा सतत अभ्यास आहे, सतत त्यांचा हात स्केचिंग मध्ये चाललेला असायचा. कुठला कप असो, बसलेलं कुत्रा असो, मांजर असो, रेफरन्स त्यांच्याकडे इतके होते की एखादा चित्र जर जिवंत कोणी उभं करायचं झालं प्रसंग, तर त्या रेफरन्स मध्ये तो प्रसंग प्रत्यक्ष आहे इतपत ते रंगवू शकायचे, कारण त्यांच्याकडे रेफरन्स होते. त्यावेळेस त्यांचा हात चालायचा की एखाद्या प्रसंग आपण समजा इथे बसलो आहे, तर नुसतं बसलो आहे म्हणजे स्टॅग्नंट नाही, ते लाईव्ह वाटव इतके त्याच्यामध्ये ते भरू शकायचे कंटेंट्स. हा त्यांच्या चित्रकलेचा आत्मा होता. त्यांनी चित्रकला शिकलेली ना, ते हाडाचं चित्रकार होते बेसिकली. ते लहानपणी माझ्या काकांनी शिकले होते. जीडीआर्ट झाले होते, जीडीआर्ट झाले होते, एम झाले होते, आर्ट मास्टर होते. पण त्यांचे ती निसर्गिक कलच होता की ते ओढ्यामध्ये लहानपणी जाऊन बैलाची मूर्त्या कर, दगडकोर, दगडातनं शिल्प तयार कर, असले त्यांचे उद्योग. आपल्या जे स्वामी समर्थ महाराजांची जेव्हा चित्र काढली जातात किंवा आता हल्ली मूर्त्या बनवल्या जातात, मूर्ती हा प्रकार आधी नव्हता अजिबात. त्याला एक विशिष्ट कारण आहे. त्यातलं फार महत्वाचं कारण म्हणजे चित्रांमध्ये सुद्धा आणि मूर्तीमध्ये सुद्धा स्वामी समर्थ महाराजांना किंवा स्वामी समर्थ महाराजांची अॅनाटॉमी, म्हणजे पूर्ण एकंदरीत त्यांच्या त्या शरीराचं जे प्रमाण, हे एका सामान्य ह्युमन जो मोठा अॅनाटॉमी असतो, मानवी अॅनाटॉमी जी आर्ट स्कूलमध्ये शिकवली जाते, त्याच्याशी ती जुळत नाही. आणि म्हणूनच स्वामी महाराजांची चित्र कोणालाही जमत नव्हती आणि आज सुद्धा कोणालाही जमत नाहीयेत. मूर्तीचा सुद्धा तसाच प्रकार आहे. हा विषय कधी तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकलाय का? हो, ते ट्रेड सिक्रेट होतं त्यांचं. मला माहिती, पण मी बोलणार नाही याविषयी. पण ही गोष्ट खरी आहे, त्यांचा अॅनाटॉमीचा खूप चांगला अभ्यास होता. कारण बेसिकली ते रेफरन्स घ्यायचे ते सगळे मटानिया. तुम्ही कधी जर बघितलं, मटानिया, जेम्स मटानिया म्हणून एक चित्रकार होता, लुमिस म्हणून एक चित्रकार होता. त्यांचे जे त्यातले जे टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्सचा त्यांना चित्रकारितेमध्ये भरपूर उपयोग झाला. तो जो लाईव्हनेस त्यांच्या चित्रामध्ये येतो, कुठलेही साधं एक पोर्ट्रेट असो स्वामी समर्थांचं, तरी तो जो लाईव्हनेस आणण्यासाठी जो आवश्यक असणारं बेसिक आतली जी प्रिन्सिपल आहेत अॅनाटॉमीची, ती मांडण्याची पद्धत, ही सगळी त्यांना आत्मसात होती वडिलांना. मोठ्या मोठ्या आर्टिस्टांचं हे म्हणणं आहे की आम्ही सगळे चित्र काढू शकतो, पण महाराजांचं, स्वामी समर्थ महाराजांचं उभं स्वरूप जरी आम्हाला काढायचं झालं, तरी आम्ही जे ते शिक्षण घेतलेलं आर्ट स्कूल मधून, त्याच्यामध्ये जी आम्हाला अॅनाटॉमी शिकवलेली आहे, ते सगळं बाशिंग बांधून आम्हाला बाजूला ठेवावं लागतं आणि आम्हाला स्वतंत्र महाराजांच्या अॅनाटॉमीचा अभ्यास करावा लागतो. आणि तेव्हाच आम्ही महाराजांची चित्र करू शकतो. त्या विषयावरती कधी त्यांच्या तोंडून काय असं ऐकलंय का? तर ते असं नेहमी म्हणायचे की जेव्हा मी स्वामींचं चित्र काढायला बसतो, तेव्हा माझा मी राहिलेला नसतो, माझ्या हातनं काहीतरी वेगळंच होतं आणि त्यांचा मेंदू हायजॅक झाल्यासारखं काहीतरी व्हायचं त्यांना. आणि ते सुद्धा समोरचा जो घेणारा असेल, चित्र घेणारा, त्याचा भाव जसा असेल तसा यायचा. ते सुद्धा हा विषय आहे की काही लोक, म्हणजे आज चित्र बुक केलं समजा, आम्हाला स्वामींचं चित्र करून हवंय असं म्हटलं, तर 6-6 वर्ष त्यांना मिळायचे नाही. आणि एखादं असायचं त्याला 3 दिवसात चित्र व्हायला पडायचं, एवढंच असायचं. चित्र तेच, स्वामी तेच, पण प्रत्येकाच्या बाबतीत त्यांचा अनुभव वेगळा होता. चित्र येण्याच्या बाबतीत काय असेल ते असो, पण असं व्हायचं खरं. म्हणजे आता स्वामींचं ह्याच्यामध्ये अक्कलकोटला जे म्युझियम आहे, वडिलांनी 65 चित्र जवळजवळ स्वामींच्या ह्याच्यावर काढलेले, तर तिथे बघा हे स्वामींची रचना कशी आहे बघा. तर तिथे त्यांनी पहिली 30 चित्र काढली, पहिली 30चा एक बॅच गेला, नंतर 7-8 वर्षाचा कालखंड गेला, पण त्यांच्या घटना काही ते घडत नव्हतं पुढचा.
ते सारखा संस्थांकडनं पाठपुरावा व्हायचा, "अहो, काय झालं तुमचं चित्र, तुम्ही पूर्ण का करत नाही?" ते यांचं काय ते ध्यानातलं होतं. ते 1999 साली ते आजारी पडले. आजारी पडल्यानंतर त्यांना काहीतरी वेगळं वाटलं की काहीतरी हे आहे, आता मला हे पूर्ण केलं पाहिजे. ते सारखे म्हणायचं असे की मला ते स्वामींचं ते कलादानाचं चित्र पूर्ण करायचे. 1.5 वर्षामध्ये तो विषय त्यांनी पूर्ण केला. आणि ते जे काय त्यांचं कॉन्ट्रॅक्ट ठरलं होतं, त्यांच्या आजारपणात जेवढा खर्च आला तेवढेच पैसे तिथे मिळाले त्यांना. हे आश्चर्य आहे. आम्हाला तर असं कॅल्क्युलेशन करू नये खरं तर. हे काय असं. आता आणखीन एक तुम्हाला सांगतो, मुकुंद हनुमंते म्हणून अमेरिकेमध्ये एक प्रॅक्टिशनर आहेत. त्यांना तुम्ही स्वतः पर्सनली फोन करून विचारू शकता हा प्रसंग. ते आमच्या वडिलांचा स्टुडिओ होता रम्यनगरीमध्ये, बिबवेवाडीला. तर काय झालं होतं, चिंचवड देवस्थानचं मोराया गोसावींची चित्र ची ऑर्डर त्यांनी दिली होती. त्यातली एक बसलं होतं रांजणगावला, ऑलरेडी बसलं होतं. एक चिंचवड देवस्थानमध्ये बसलं होतं आणि तिसरं चालू होतं मोरगावसाठी. तर ते चित्र काय पूर्ण होत नव्हतं. अजूनही आहे आमच्याकडे अर्धवट चित्र. तर वडिलांना ते काय पूर्णच करता येत नव्हतं. संध्याकाळच्या वेळेस त्यांना फोन आला की मी असं असं मुकुंद हनुमंते बोलतोय, तुम्ही अरुण फडणीस का, चित्रकार? तर म्हटले हो. काय आपलं काय परिचय? तर ते म्हटले की अहो, मी माझी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस अशी आहे म्हणले की मी ध्यानात बसतो आणि स्वामींशी बोलतो. तर स्वामी असं म्हणतायत की तू कुठल्या गोसावड्याच्या नादी लागलाय, माझे चित्र पूर्ण कर आणि मग ते बघ काय ते. हे 1998-97 गोष्ट आहे. त्यानंतर त्यांची जी काही उरलेली ती कलादानाची चित्र होती ती पूर्ण होऊ शकली. पण हा आता त्या मुकुंद हनुमंतांचा आणि वडिलांचा काही संबंध नाही. त्यांनी सांगितलं की हे गोसावड्याचं चित्र बंद करा. हे त्यांच्या स्वामींच्या भाषेमध्ये सांगितलं, पण त्याच्यामध्ये काय दुसऱ्याला कोणाचा अपमान करायचा किंवा असा भाग नाही. हा ऑकल्ट. आता यांना कसं कळलं की यांचे हे चित्र चालले? त्यांनी सांगितलं, निरोप दिला. हा निरोप दिला. स्वामी असं म्हणतात, कारण स्वामींना पुढचे कॅल्क्युलेशन माहिती होती यांची. हे असेच बरेच अनुभव होते, किती सांगावेत. तुम्हाला एखादी आठवण आहे का, एखाद्या महाराजांचं त्यांनी चित्र करायला घेतलं आणि त्याच्या कशा काय अडचणी आलेल्या? कारण त्याच्यानंतर मी जर तुमच्याकडून जर मला ती माहिती मिळाली नाही तर मी तुम्हाला एक असं सांगणार आहे घटना त्यांच्याबद्दलची. पण ती तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या तोंडून ऐकणं आम्हाला सर्वांना आवडेल. अक्कलकोटमध्ये महाराजांच्या गर्भगृहामध्ये, अगदी गर्भगृहाच्या समोर म्हणजे वटवृक्षाच्या पाठी अगदी अलीकडे पण एक मोठं स्वामी महाराजांचं एक पेंटिंग होतं. डोक्यावरती हात ठेवून बसले. आता ते थोडं बाजूला लावलेलं आहे तिथे कॅमेरा लावल्यामुळे. त्या पेंटिंगचं तेव्हा काम चालू होतं. त्याला काय घडलं असं तुमच्या कानावर आहे का? काही त्यातून तुम्हाला सांगितलं का याच्याबद्दल? का तुम्हाला माहिती आहे का ते? नाही, तसं नाही मी ऐकलेलं. फक्त पण मुलाखत तर खरी यांची आहे, पण ही गोष्ट तुम्हाला सांगितल्याशिवाय मला राहत नाही. अक्कलकोटमध्ये मुरलीधर मंदिरामध्ये ते शेवटच्या खोलीमध्ये अरुण काका नेहमी बसलेले असायचे आणि त्यांच्याबरोबर रात्री जाऊन गप्पा मारणं हा एक आमचा छंदच होता. त्यांच्याबरोबर बसणं त्यांनी कधी आम्हाला खटकलं नाही. हे भलं मोठं जे चित्र जे आहे, ज्याच्या चित्राबद्दल मी आता तुमच्याशी बोललो, त्या चित्राचं काम चालू होतं की त्यांनी महाराजांच्या डोक्यावरती टोपी घातली आणि ती टोपी अतिशय सुरक दिसत होती. आणि नंतर त्यांनी ते पुस्तक पेंटिंग सगळं झालं, पण महाराजांचा चेहरा काय जमेना त्यांना. आणि महाराजांचा चेहरा हा त्यांचा हातखंडा होता, पण महाराजांचा चेहराच काही केलं जमेना त्यांना. पण त्यांना कळ नाही की असं आपल्याकडून का होतंय. त्यांच्या स्मरणार्थ आहे खरं म्हणजे ही आपली चर्चा आहे, म्हणून मला ते आठवलं की अरुण फडणीस हे महाराजांची किती हेकुरूप होते. विडा ठेवण्याची पोटी म्हटलं की महाराज तिथे त्यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांची चूक नेमकी काय घडलेली ती त्यांना सांगितली तिथल्या तिथे आणि ती सुधरवून घेतली वगैरे. म्हणजे त्यांचं महाराजांची भक्ती, त्यांची महाराजांवरची श्रद्धा आणि महाराजांचं त्यांच्याबद्दलचं प्रेम हे एकंदरीत सगळंच काही या एका घटनेमध्ये आपल्याला दिसतं. मला आठवतंय, शशिकांत देव म्हणून एक लेबर कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांच्या मुलीचा प्रसंग आहे या स्वामींचं चित्र. तो अक्कलकोटला जाण्याच्या संदर्भात आहे. पहिलं आम्ही अक्कलकोटला गेलो तर कसं गेलो, तर महाराज आम्हाला घेऊन गेले. हा, तर कसे गेले, ते शशिकांत देव म्हणून एक गृहस्थ राहतात बेबेवाडीला, ते कुठेतरी प्रवासात गेलेले होते आणि त्यांची बोट बुडत होती.
तर ते बोटीला हात धरलेला होता त्या होलवर महाराजांनी. तर त्यांची 3 वर्षाची मुलगी होती. ती म्हणली बाबा घाबरू नका, आबाने आपली बोट धरलेलं आहे. मग ती घरी आल्यानंतर सांगायला लागली की ज्या आबांना मी पाहिलं त्या आबांना मला भेटायचंय, त्या आबा मला कुठे भेटतील. मग त्याने अनेक फोटो दाखवले. त्यात स्वामींचा हे आबा होते, ते यांच्याकडे मला जायचंय. तर तेव्हा ते शशिकांत देव आमच्याकडे आले आणि त्यांनी त्यांच्या गाडीतून आम्हाला पहिल्यांदा अक्कलकोटला बघितल्यानंतर म्हटलं हेच होते म्हणे. इतकं ते साम्य तिला दिसलं. ती एवढी लहान चिमुरडी, तिला तिने सांगितलं हे आबा होते आणि यांना मला भेटायचंय. आणि त्या शशिकांत देवांवर स्वामींची विशेष कृपा होती. म्हणजे कसं की त्याचा चांगले वेल एस्टॅब्लिश बिझनेसमॅन होते. त्यांचं बॉडीला बंगला बांधला. बंगला बांधल्यानंतर काय झालं की त्याला पाणी त्यावेळेस म्हणजे साधारण 82-83 ची गोष्ट सांगतोय की तेव्हा त्यांच्या बंगल्यात तिथे काही महानगरपालिकेचा एवढा हे झालं नव्हतं. पुणे महानगरपालिका तिथे पाणी गावठाण किंवा विहीर करून असं होतं. तर यांच्या विहिरीला बोर लागेना आणि मग प्रॉब्लेम झाला की राहायला कसं जाणार, पाणीच नाही. तर त्यांनी स्वामींना नवच बोलला की जर माझ्या विहिरीला बोर लागला तर तुमचं एक तैलचित्र करून मी अक्कलकोटला अर्पण होईल महालक्ष्मी स्वरूपातला. ते चित्र खूप फेमस आहे आता. तर आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा ते पुन्हा रिव्हिजिटला गेले बंगल्यावर, तर तो बचपन म्हटला कोणतरी एक आले होते आणि ते तिथे कोपऱ्यात लघुशंका करून गेलेत. तर ह्यांना जरा पाल चुकचुकली. म्हटलं आपण आता ते कुठे दाखवू जागा म्हटले. तर ते दाखवले त्यांनी जागा. तर त्यांना वाटलं की आपण करून बघूया स्वामीच असलेलं काय. त्यांनी बोर मारले, त्यांना पाणी लागलं. हा, आणि मग ते खूप फेमस चित्र आहे महालक्ष्मी स्वरूपातलं, ते अक्कलकोट संस्थानला त्यांनी अर्पण केलं शशिकांत देवांनी. तसंच त्यांची आणखीन एक आठवण म्हणजे ते विश्वरूपाचा जो विषय आहे, विश्वरूप चित्र जे गाभाऱ्यामध्ये बसवलेले आहे, त्यांचं असंच झालं की त्यावेळेसही ते नवस बोलले की जर असं जर तुम्ही माझे त्या बोट बुडत असताना ज्योती मंडप मध्ये जे आहे हो त्याविषयी बोलतो. हा, मोठं जे आहे तर ते चित्र सुद्धा नवसाच आहे. त्यांनी नवस बोलला आणि तो पूर्ण फेडलेला आहे. शशिकांत देवांनी की तुमचं वडिलांनीच काढलं की माझी बोट म्हणजे त्याच्या मुलीला तर काही कॉन्शियस नव्हतं, ती लहान होती, तिला माहित नव्हतं की हे स्वामी महाराज म्हणजे हे असं वगैरे. तर त्यांनी ते बोटीतच नवस बोलला होता की असं जर काही मला तुम्ही सापडले तर तुमचं एक मोठं म्हणजे आम्ही जीव वाचला आमचा तर मोठं चित्र करून तैलचित्र तुमच्या इथं अर्पण करेल. मग ते चित्र आहे. अशी त्यांनी जवळजवळ 1, 2, 3 चित्र आतापर्यंत अक्कलकोट संस्थांमध्ये अर्पण केले शशिकांत देवांनी. ती सगळी वडिलांनी काढली. अशा अनेक भक्त होते. एक बॅगेवळी त्या सतत रुद्राभिषेक चालू असतो अक्कलकोट संस्थानच्या त्या गाभाऱ्यामध्ये. दुसरं एक चित्र आहे असं पौडलेलं स्वामी. ते बॅगेहळ्ळी आणि ती 2 चित्र तशी काढलेली आहेत. नंतर म्हणजे त्याला संदर्भ आहेत काय, ते दुसऱ्यांचे संदर्भ, ते आम्ही त्याला चिटकवलेले नाहीये, त्यांचे ती स्वानुभव आहे. आणि अशी अनेक चित्र मठ मंदिरामध्ये त्यांची घडत गेली की लोकांची श्रद्धा बसली की नाही आम्हाला हे अरुण फडणवीसांचं चित्र आहे ना ते जिवंत वाटतं. म्हणजे अजून सुद्धा पुष्कळ जण आहेत की आम्हाला फडणवीसांचं चित्रामध्ये जो डोळा आहे ना तसं आम्हाला कुठेच बघायला मिळत नाही. ते जे असे बघतात ना ते स्वामी उभे असंच वाटतं. हे म्हणे कोणी आम्हाला कुठे मिळत नाही, असं अनेक जण बघतात. आणि त्यामुळे मी जे गेल्या 3-4 वर्षामध्ये मला असं कोरोना नंतर विशेषतः, कारण कदाचित त्यानंतर लोकांना जास्त श्रद्धा वाढली असेल असं की त्यांना स्वामी हा विषय जास्त आत्मीयता वाटायला लागली आणि ते शोधत असे 3 ते 4 जण आतापर्यंत गेले की आम्हाला हे चित्र पाहिजे. तर त्यासाठी मी ठरवलेलं आहे की ज्याला कोणाला असं चित्र हवं आहे, अरुण फडणवीसांचंच हवंय आणि ते अमुक असंच हवंय, ते मी त्यांना पैशाचा व्यवहार नसतो मला, ते त्यांना आम्ही करून देतो. अरुण फडणवीसांची चित्र सारखी चित्र आम्ही काढू शकणार नाही, पण ही सेवा आम्ही नक्की देऊ शकतो आणि ते करतोय आम्ही. आणि स्वामी त्याच्यातनं पैसा काय कमवत नाही. साधारण किती चित्र काढले असतील आतापर्यंत? साधारण आतापर्यंत त्यांनी 250-300 चित्र कमीत कमी काढले असेल. त्यातली मठ मंदिरामधली असतील ती माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 72 चित्र मठ मंदिरामध्ये बसलेली आहेत त्यांची, मठामध्ये, तिथे मुख्य चित्र. मला संदर्भ द्यायचा झाला तर बागेहळ्ळीचा मठ आहे, पर्वतीचा मठ आहे,
दिंडोरी प्रणित जे आहे, अच्छा अच्छा. पण त्यांनी त्यांचं जे काहीतरी सांप्रदायिक आहे असल्यामुळे त्यांनी मोठी फ्रेम करून ते झाकून घेतले. पण पर्वतीचा जो मठ आहे तिथे स्वामी यांचं चित्र आहे. पुण्यामध्ये घसेटी पुलावर एक मठ आहे स्वामींचं, तिथे आहे. शंकर महाराज मठामध्ये तर खूप मोठी चित्र आहेत, फार सुरेख आहेत. अशा अनेक मठ मंदिरामध्ये त्यांची चित्र आहेत. पण स्वामीचा संजीवन स्पर्श माझ्या वडिलांच्या कलेला लागला असं नाही म्हणेन. अजरामर ते त्या स्वामींमुळे झाले. मुळात ते चित्रकार होतेच आणि अतिशय उत्कृष्टकार चित्रकार होतेच, पण त्यांचा जिवंतपणे त्यांची कला स्वामी महाराजांमुळे जिवंत राहिल्या की ती लोक त्यांना आठवतात. स्वामी अरुण फडणवीसांच्या चित्रामुळे स्वामी त्यांना भक्तीमध्ये नेतात. आता किंवा जे काय असं ते स्वामी महाराजांशी ते एकरूप होतात. हे स्वामींना हे वरदान माझ्या वडिलांना मिळालं असं मी म्हणेन. ज्यावेळेला स्वामी महाराजांची चित्र काढत होते तेव्हा त्यांची इतर कामं पण चालू होती का? चालू होती ना, चालू होती. नोकरी चालू होती ना, शाळेत मॉडर्न हायस्कूलला होते. नाही इतर म्हणजे इतर चित्र चित्र नाही सांगतो तुम्हाला. आता त्याचे संदर्भ असे आहेत की सेंट मीरामध्ये मीराबाईंचं चित्र आहे त्यांचं, ते आधी काढलेले स्वामींचे चित्र सुरू झाले. ओव्हरऑल सांगतो ना, पुणे नगर वाचन मंदिरामध्ये क्रांतिकारकांची पूर्ण सिरीज आहे. मॉडर्न हायस्कूलमध्ये लायब्ररीमध्ये क्रांतिकारकांची पूर्ण सिरीज आहे. नंतर एक अतिशय ज्ञानेश्वर माऊलींचं अतिशय सुरेख चित्र, ते बाहेर काढतच नाहीत. हे चित्र डॉक्टर अभ्यंकरांनी दिलेलं आहे आणि त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करू. फार शारंगधर चिकित्सालय म्हणून जे औषध कंपनी आहे त्यांच्याकडे ज्ञानेश्वरांचं एक अतिशय अप्रतिम चित्र आहे की असं चित्र तुम्ही कुठे बघितलंच नाही. ते आवश्यक कलाकृती म्हणून बघा. अशी अवांतर चित्र त्यांनी काढली. पण स्वामींचा ओढाच पुढे सुरू झाला. माझा तोच प्रश्न आहे मुळामध्ये. महाराजांची चित्र ते जेव्हा काढू लागले, फक्त महाराजांची, साहजिकच महाराजांच्या भक्तांचा एवढा तिथे मागणी होती का मला नाही वाटत की महाराजांचे चित्र ते काढू लागल्याच्या नंतर ते इतर कुठली चित्र नंतर नाही काढली. बरोबर. अशा व्यवहारिक दृष्ट्या काही अडचणी किंवा महाराष्ट्र समाजामध्ये मला जरी स्वामी महाराजांचे चित्र पाहिजे असेल तर मी त्याच्यावरती असा भरमसाठ खर्च करू शकत नाही. आणि जेव्हा महाराजांची सेवा किंवा महाराज आणि त्यात महाराजांचा स्वभाव, स्वामी समर्थ महाराजांचा त्यात स्वभाव सुद्धा फार आपण मोजला जातो. त्यांची परीक्षा घेण्याची नेहमीची सवय आणि महाराजांचंच आपण काम करतोय. पण पुरेसा पैसा आपला याच्यासाठी संसारासाठी, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जास्ती माहिती असतात की फक्त महाराजांची चित्र काढून आपल्याकडे एवढाच पैसा येऊ शकतो जो आपल्याला पुरा पडत नाही संसारामध्ये. तेव्हा आमचं एक लिमिटेशन असतं. एकदा स्वामींचं चित्र सुरू झाल्यानंतर त्यांनी दुसरी कुठलीही चित्र काढली नाही. क्रांतिकारकांची वगैरे सगळीची काढली, पूर्वी काढली. एकदा स्वामींचं चित्र सुरू झाल्यानंतर त्यांना कधीच दुसरं चित्र काढावं लागलं नाही. व्यावहारिक अडचणी कधी चालेल. जे काय मिळत होतं ते तुम्हाला व्यवस्थित मिळत होतं. मॉडर्न स्कूलमध्ये चांगली नोकरी होती त्यांना आणि ते चांगले ऍक्टिव्ह होते. सोशल मध्ये वळवळीत म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये त्यांची चांगल्या प्रकारे कामं चालायची आणि त्यांना ह्यातनं पैसे कमवण्याची काहीच गरज नव्हती बेसिकली. त्यामुळे हा विषय अगदी आला मला जाणवला नाही. म्हणजे ते आमच्या घरात आले, आमच्या घरात राहिले तर त्यांच्याविषयीची पूज्य भावना होती. त्यामुळे स्वामींची चित्र काढणं हेच आम्हाला अपेक्षित होतं, दुसरं अपेक्षितच नव्हतं. त्यातून अर्थार्जन हे अपेक्षितच नव्हतं. पैसे किती मिळतात किंवा आपल्याला ते कमी पडतात हा विषय समाधी लागल्यासारखे त्यातच असायचं. पण अनेक जण आता त्यातला एक विनोदाचा भाग तुम्हाला सांगतो. आता अशी एक दृष्टिकोन असतो लोकांचा बघण्याचा. आता आम्ही अरुण फडणवीसांचे मुलगे म्हणून तर विनोदाचा भाग सांगतो त्यातला की एक वेळ अशी आली की स्वामी समर्थांचा मठ उभं करण्याचा किट आपण देत जाऊ अशी काहीतरी विनोदी कल्पना आमच्या डोक्यात. कारण लोक याच्या ना तो सेट मागायचे, सेट आम्हाला असा सेट द्या. कसा सेट? ते स्वामींचं चित्र, एक पादुका आणि आम्हाला हसायला यायचं. अरे असं कुठे असते? एक विनोदाचा भाग म्हणजे आम्ही कल्पना केली आपण असं करूयात, स्वामी समर्थांचं मठ उभं करण्याचा किट आपण देतो लोकांना. एक विनोदाचा भाग म्हणून सांगतोय. इतकी ती ओव्हर झालं होतं की ते स्वामी आणि अरुण फडणवीस हे गणित जे होतं इतकं पक्क झालं होतं की लोकांना ते पटकन यायचं असं होतं. म्हणजे हे पूर्ण इकॉनॉमी म्हणजे अजून सुद्धा आत्ता या घडीला मार्केटमध्ये काय चाललं हा प्रचलित वाक्य आहे. तुम्हाला माहिती का फडणवीस मार्केटमध्ये काय चाललंय? म्हणजे हा एक बाजू सुद्धा स्वामींमुळे आम्हाला कळली की अध्यात्माचे जेवढे शिष्य घडले तुम्हाला काय वाटतं की खरोखर त्यांनी त्यांच्याकडून कला आत्मसात काही प्रमाणात तरी केली का?
ते दोनच व्यक्ती, एक शेखर साने, दुसरं पाटणकर, दोघच, बाकी नाही कोण. नाही, आणखीन एक होता म्हणजे कोण रे? विवेक फडणवीस, त्यांचा पुतण्या होता. हा, ते पुतळे. तो ड्रायव्हर होता बरं का. म्हणजे कला ही कशी घ्यावी, ज्याने ज्याने कशी घ्यावी हा ज्याचा त्याचा संदर्भ आहे. शेखर सानेला घेतात म्हणजे तो चित्र काढतो म्हणून घेतात, पण तसं नाही. हा ड्रायव्हर होता, पण त्याचं मूर्तिकाम हे इतकं अप्रतिम होतं. त्याची मूर्ती मी तुम्हाला दाखवेल काढ केलेली स्वामींची. अरुण फडणवीसांकडे शिकला तो मूर्तिकाम. इतकी अप्रतिम लाईव्ह स्वामींची मूर्ती आहे ती, की हे तपश्चर्या आहे. त्याला पैसा कमवायचा नव्हता त्या मूर्तीतनं, पण त्यांनी जे केलं काम ते इतकं लाईव्ह आहे. हे असे आहेत ना, असे बरेच आहेत. आता आमच्याकडे मॉडर्न स्कूलला त्यांच्या शिष्या होत्या, सुजाता भोसले म्हणून शिक्षिका होत्या. आता त्या पर्यवेक्षक आहेत बहुतेक, किंवा आता रिटायर होतील. त्या आमच्याकडे नेहमी यायच्या. ते सरांचं इन्स्पिरेशन त्यांना होतं. त्या चित्रकला प्रमुख, आता तिकडे विभाग प्रमुख आहेत. शिरसे म्हणून आमचे मॉडर्न स्कूलमध्ये सर होते. हे सगळे वडणगेकर आमच्याकडे, म्हणजे चित्रक भाऊ वडणगेकर एक म्हणजे राष्ट्रपती पदक मिळालंय त्यांना नगरचे. तर वडणगेकर हे स्वतः मोठे पट्टीचे चित्रकार होते, पण ते अरुण फडणवीसांशी संबंधित होते. ते एकमेकांची देवाणघेवाण करायचे. म्हणजे चित्रकलेची तपश्चर्या ही या लेवलची होती की त्यांची संवाद करायला यायचे ते लोक. डॉक्टर DB ओंकार म्हणून होते, यशवंत देव म्हणून एक होते, तुमचे आपले हे अल्मेलकर, अल्मेलकर, नंतर दत्तात्रयांचा तुम्ही आत्ता संदर्भ घेतला ते यायचे की आमच्याकडे. पण त्यांचं इन्स्पिरेशन एकमेकांना मिळायचं, त्यांची देवाणघेवाण झाली. सुनील चिंचोलकर यायचे. त्यांचा आणखीन तुम्हाला एक संदर्भ देतो. जेव्हा पहिला दासबोधाचा अंक प्रदर्शित झाला, त्यांचं वडिलांचं स्केच अतिशय उत्तम. सुनील चिंचोलकर जे आत्ता गेले, समर्थ रामदासांचे हे होते, ते सज्जनगडचे प्रमुख होते त्या काळी. तर पहिला जो दासबोध त्यांचा काढलेला त्या खंडामध्ये अरुण फडणवीसांचे स्केचेस आहेत. इतकं अप्रतिम काम आहे ना. म्हणजे पण हे केव्हा घडलं, जेव्हा स्वामी माझ्या वडिलांच्या आयुष्यामध्ये आले तेव्हा घडलं. त्याच्यातल्या चित्रातली प्रासादिकता, हा जो कल आहे, त्या चित्राला आलेला जो एक टोन आहे, तो टोन स्वामींमुळे मिळाला. त्या अध्यात्म स्पिरिच्युअली त्या कलेकडे ते बघू शकले आणि ती पुढे आली. अशा अनेक संदर्भ आहेत. म्हणजे लोकसंदर्भ घेतात म्हणून शेखर साने वगैरे म्हणायचं आपण, पण तसे त्यांची इन्स्पिरेशन घेतलेले बरेच आहेत की त्या इन्स्पिरेशन स्वतः चित्र काढतात. ते लोकांनी प्रयत्न करणं सुद्धा काही वाईट नाही, पण ते चित्रकारच आहेत ना. फक्त त्यांना एक्सपोजर मिळालं नाही, हाच प्रॉब्लेम आहे खरं सांगायचं तर. बाकी अरुण फडणवीसांकडनं कला म्हणून जे काय द्यायचं ते पास होऊन झालेलं आहे आणि ते व्यवस्थित करतात, छान करतात. असे अनेक लोक आहेत. फक्त प्रोफेशनल पट्टीवरती मोजू नका. एवढंच. निरंजन दादा, काही खरोखर आहे की आज असा काय विषय आला आपला की आमच्या अरुण काकांचं ते काही त्यांच्या आठवणीला एक प्रकारे आपण उजाळा दिला. अरुण काका कोण होते? आपण त्यांच्या चित्राच्या खाली नेहमी सही पाहतो, ते आता सध्या आहेत का, कुठे आहेत असतील तर, आणि त्यांची चित्र आज आपल्याला मिळू शकतात का? कारण काय काय व्यक्तिमत्व अशी असतात की ती आपल्यातून निघून गेल्यावरती त्यांचं स्मरण हे मात्र आपल्या कायम लक्षात राहतं. खरोखर तुम्ही जो काय वेळ दिला त्यामुळे तुम्हाला मनसोक्त श्री स्वामी समर्थ म्हणतो. पहिली गोष्ट म्हणजे अशी तुमच्यावरती स्वामी महाराजांची कृपा राहू द्या. अरुण काकांची जी काय पुण्याई आहे सदोदित तुमच्या पाठी राहू, याच माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आमच्या स्वामीराज माऊली या युट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांतर्फे तुम्हाला पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ म्हणतो. श्री स्वामी, तुम्हाला अजून एक सांगायचं होतं की तुमच्यामुळे अनेक स्वामी भक्त जे असे दडलेले आहेत किंवा त्यांच्या एक्सपोजर होत नाही, तुमच्यामुळे ते कार्य घडते. स्वामींचं खूप मोठं कार्य आहे की ज्यामुळे श्रद्धा, स्वामी हे काय चीज आहे, स्वामीचा अनुभूती काय, हे तुमच्यामुळे मला कळलं. आणि तुमचं जे चॅनल मी कोरोनाच्या आधी बघितलेलं होतं, आपली भेट झालेली नव्हते, पण मला तुम्हाला भेटण्याची खूप तळमळ लागली होती की हे कोण माणूस एवढा निरपेक्ष आणि एवढा म्हणजे भावना आणि व्यवहार यांचा बरोबर समतोल साधून सांगणारा हा माणूस कोण आहे. मला तुम्हाला भेटायची खूप उत्सुकता झाली. आज भेट झाली.
आणि अर्णव फडणवीसांचे चिरंजीव माझ्याशी काय बोलतायत त्याच्यावर मला इतका आनंद झाला की आपलं कुठेतरी कॉन्टॅक्ट झालं म्हणजे काहीतरी आपण बोलू शकतो. पुन्हा एकदा श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.